नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा. परत एकदा स्वागत सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सोप्या व अगदी साध्या पद्धतीने भोपळ्याचे घारगे. चला तर बघूयात अगदी सोपी व सर्वांना बनवायला जमेल अशी खुशखुशीत भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी. सर्वात पहिले आपण बाजारातून एक छोट्या आकाराचा एक पाव जास्तीत जास्त अर्धा किलोचा भोपळा आणला आहे. असे भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले. तुम्ही बघू शकता. असे छोटे छोटे तुकडे करून झाले की त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने भोपळा किसूनही घेऊ शकता, पण आम्ही अशा छोट्या छोट्या फोड्या करून घेतल्या आहेत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाव किलो फोडी मस्त अशा कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही फोडीसोबत गूळही मिक्स करू शकता, पण आम्ही फोडी शिजल्यानंतरच गूळ मिक्स करणार आहोत. तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही करू शकता. आपण जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं मस्त भोपळा कुकरला लावून घेणार आहोत. भोपळा कुकरला शिजतोय तोवर आपण गूळ असा मस्त किसून घ्यायचा आहे. दहा 15 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे व आपला कुकर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. कुकर थंड झाल्यानंतर शिजलेला भोपळा काढून घ्यायचा आहे. शिजलेला भोपळा एकदम बारीक करून घ्यायचा आहे. सर्व भोपळा बारीक करून झाल्यानंतर त्याच्यात 1 वाटी गूळ मिक्स करायचा आहे. नंतर दोन्ही एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व एकजीव झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा खसखस, किंचित मीठ, वेलची पावडर, जायफळ खिसून घालायचे आहे. परत एकदा सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपणाला त्याच्यात 2 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे व 2 चमचे तांदळाचे पीठ व मस्त असे सर्व मळून घ्यायचे आहे. पीठ मळण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करू नये. तुम्हाला कुरकुरीत घारगे खायचे असतील तर तुम्ही फक्त तांदळाच्या पिठाचे घारगे करावेत.
पण जर तुम्हाला मऊ लुसलुशीत घारगे खायचे असतील तर तुम्ही मग मात्र गव्हाच्या पिठाचेच घारगे करावेत. लहान मुलांना डब्यासाठी एकदम मस्त असा पर्याय आहे. पीठ मळून थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे आहे. आता आपले पीठ छान असे मुरले आहे. चला तर आपण करूयात याचे घारगे. आपण छोटे छोटे घारगे लाटत नाही बसणार आहोत. आपण मोठ्या आकाराची एकच पोळी अशी बनवणार आहोत व त्याच्यानंतर घारग्याच्या आकाराची वाटी घेऊन त्या आकाराचे छोटे छोटे घारगे करून घेणार आहोत. त्याच्यानंतर तापलेल्या तेलात एक एक घारगे टाकायचे आहे. मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे गुळाचा कोणताही पदार्थ मोठ्या गॅसवरती तळायचा नाही, कारण तो लगेच करपतो किंवा काळसर होतो. मस्त असे घारगे तळायला लागलेले आहेत. छान छान असे फुगलेली आहेत. असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी आपल्या शार्वी DK चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व असे फुगलेले घारगे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला दिदू व शार्वीला विचारूयात, त्यांना आवडले की नाहीत घारगे. खावा खा. छान आहे, मस्त ना. व्हेरी गुड. मम्माला थँक्यू बोला, मम्माने बनवलं ना. शार्वी